3-4 आंबे भेटले ना? हा जमा करूया आता. अरे काम भारी, एवढे आंबे भेटले. गोड आहे की आंबट आहे? काय गोड आहे? किती भेटली? करवंद काढलाय ना? खा. अळू आहे, अळू भारी. मस्त आहे. शुभ सकाळ मंडळी. आता मी रानामध्ये चाललोय कोकणी रानमेव्याच्या शोधात. म्हणजे आंबे, करवंद, आळू वगैरे असं काय भेटलं आणि काजू पण आपल्या आहेतच. त्याच्या काही शेवटच्या राहिलेल्या बिया असतील त्या आणायला चाललोय. हा बघा रुद्र आहे आणि मागे आई आहे. रुद्र मस्त टोपी बिपी काठी बिटी घेऊन चाललाय. दमणार नाही ना रुद्र? अरे वरती एवढा चढायला दमणार नाही ना? हा चढशील नक्की? उचलून घेऊन नाही येणार मग? चालशील ना? आंब्याखाली जाऊन बघूया आंबे भेटतायत काय. वरतून बघूया. हा वरती करवंद आहे. करवंद खातोस तू? काय मला काय माहिती तू खातोस की नाही. तुला करवंद माहिती आहेत का कसे असतात ते? गोड असतात. गोड असतात. कधी खाल्ली आहे? हा रे, करवंदांचा कलर कसा असतो? लाल. लाल कलर, लाल कलर असतो. ग्रीन कच्ची असतात तेव्हा असतो आणि काळा असतो कलर पिकली की. चला आंब्याखालीच राहतोय आम्ही. आंबे पडलेत काय बघा रे रुद्र. हा एक आंबा आहे बघ. अरे पडलेत आंबे. हा बघ, उचल. हा बघ, किती भेटले दाखव. 3-4 आंबे भेटले ना? जमा करूया आता. सावकाश, खाली पातेरी आहेत. तिकडे आई आहेत. आईला विचार किती भेटले. किती जमा कर. तो बघ मागे एक. भेटले ना? काय चावला? डिंगला? काय चावला? डिंगला ना? राहून दे. चल, काय नव्हतं त्याला. वरती बघ काय भेटतंय का. किती आंबे भेटलेत बघूया आपल्याला. किती भेटले ग? एवढे आंबे भेटलेत. वा. हा रे, काम भारी. एवढे आंबे भेटले. आंब्याखाली आलो आपण आणि थोडेफार आंबे भेटलेच आहेत. आता सध्या तरी हा एकच आंबा आहे. त्यामुळे जोपर्यंत हा उलगत नाही म्हणजे पूर्णपणे ह्याच्यावरचे आंबे संपत नाही तोपर्यंत आपल्या इकडे यायचंच आहे. झाले ना रे? निघूया ना? चला वरती जाऊया. काही करवंद आहेत का बघूया. काय नंतरला बघायला लागेल. नाही वाटतं आला. दमलास काय रे? दमलास का? नाही. कुड्याची फुलं पण संपली ना की आता येत आहेत अजून ना? मस्त भाजी होती. हाय बा, इकडे पण कुड्याची फुलं आहेत. ही सगळी कुड्याची फुलं आहेत.
ही करवंदीची जाळ आहे आणि अजून पिकायला लागली नाही. पिकली आहेत. हा हा बघ पिकलाय एक. दे ना खायला. बघ गोड आहे की आंबट आहे. काय गोड गोड आहे. चल वरती भेटतील आपल्याला भरपूर. जाळ बघा कशी आहे. वाघाची जाळ. बसलेला असू शकतो ना त्याच्यामध्ये. हो बोलता येत नाही का तुला पक्का? माणसाला विचारायला होता. हो चलो आलो. वरती चढत चढत आम्ही टेपामध्ये आलो आहे. आंबे तर भेटलेत आपल्याला, पण आता आळू आणि करवंद ती भेटतात काय बघूया. ऋतू जमलास काय रे? नाही म्हणतोय. लहान मुलांकडे एनर्जी भरपूर असते. बघा दाखव काय कितीस किती भेटली. करवंद काढलाय ना. खा. गोड आहे का पण? गोड आहे. नक्की. चला मी पण काढून घेतो. हा पण आता घेऊन कशात जायचं आपण? बघूया कुठे पिकली आहे. हा रे बघा. बघा इथे पण आहेत, इथे पण आहेत, इकडे पण आहेत आणि ही जाळ पण पूर्ण भरली आहे. बघू खाऊन कसं लागतायत. एक आहे. बघा मस्त आहे. गोड आहे. हा बघा. हा फळ ओळखीचं वाटतंय का तुम्हाला? त्याला तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अळू आहे. हा अळू. आणि हा अळूचा झाड आहे. पिकत नाही. एक 2-3 भेटलेत फक्त. चला चला रानात आम्ही भटकंती करायला आलेलो. रानमेव्याच्या शोधात. आंबे भेटलेत आणि करवंद भेटली नाही. थोडीशी खाल्लीस ना करवंद? हो. चला आता घरी जाऊया. हा वजन तुला घ्यायचा आहे. आंबे भेटते. नाही नाही तुलाच घ्यायचं आहे. चला. ही सगळी दिसतात ना, त्यांचा एवढा सुगंध पण एवढा भारी दरवळतोय ना वातावरणामध्ये. खूपच भारी वाटतंय. आणि कुड्याची फुलं आहेत सगळी. ही या फुलांची भाजी करतात. मस्त होते रे भाजी ह्याची. हे बघा किती लागली आहेत. रस्त्याच्या पूर्ण बाजूला आहेत. इथे पण आहेत. मस्त आहेत. हा आळूचा झाड आहे आणि पिकायला लागलाय नुकताच. अजून बरेच कच्चे आहेत. इकडे पण आहेत, इथे पण आहेत. इथे पण बघा किती लागले आहेत. आणि आपल्याला काहीसे हे तीन भेटलेत. कोणतरी येऊन गेलाय त्यामुळे आपल्याला काय भेटले नाही. केवढा मोठा झाड आहे बघा. आळूची उसळी करतात. मस्त लागते. आणि रुद्र पण आहे इकडे. अरे खाऊन बघूया आपण. आहे
फोड दाखव. हा बघा मस्त आहे. हा खा बघ बघ कसं लागतंय. चांगलं आहे. चांगला आहे. हा बघा हा एक मस्त भेटला आहे आणि पिकलाय पण चांगला. आता फोडून बघतो त्याला. हलवू नको. हा बघा मस्त पिकलाय. भारी. हा तुमच्याकडे याला काय म्हणतात ना ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा आळूच्या झाडाखाली आलेलो मी आणि रुद्र. रुद्राला एक दिला खायला आणि मी घेतलाय आणि मस्त पिकलाय पण बघा. एक नंबर लागतो कोकणी रानमेवा. आपण रानात गेलेलो तिकडे करवंद्या खाल्ली, आळू, आंबे आणि बिया आणल्या. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुमच्याकडे ह्याला तुम्ही काय म्हणता ना ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. भारी लागतं. अजून पिकायला लागला नाही एवढा. सुकवल्याच्या नंतर ना जी उसळी जी बनते ना एक नंबर उसळी लागते. या आळू खायला. आणि रुद्राला पण दिलाय. रुद्र पण खातोय. कसा आहे? मस्त आहे ना. रुद्र गावाला आलाय पण सगळी मजा घेतोय. काजूच्या बिया खाल्ल्यान, काजू खाल्ल्यान, आंबे खाल्ल्यान, रायवळी आणि करवंद खाल्लायत. आता आळूवरती आम्ही आलो होतो. नदीवरती आंघोळीला गेलेला. त्यामुळे शक्यतो मे महिन्यामध्ये लहान मुलांना आपल्या गावाला नक्की घेऊन जा आणि त्यांना हे सगळं एक्सपिरियन्स करायला द्या. कारण ह्या काही काळानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघायला पण भेटणार नाहीत. सो आता रुद्र लहान आहे, त्याला आम्ही सगळीकडे फिरवतो पण, आणि त्याला पण आवड आहे फिरायची. आता आम्ही एवढ्या टेपात गेलो, एवढा चालला आहे. पाय दमले असेल त्याचे, दुखत पण असतील, पण एनर्जी खूप आहे त्याच्याकडे. भारी आहे. मस्त आहे ना रे. आणि मजा करते तो. आता गावी सुट्टीत आलाय तर. आणि त्याला त्या सगळ्या गोष्टींची नावं पण माहिती पडलेत. रायवळी आंबा कोणता आहे, आळू कशाला म्हणतात. तर चला निघूया आता घरी. बाय बाय.